रामकृष्ण हरिमाऊली. मी अनन्या जाधव, पर्यावरण प्रेमी. आपले स्वागत आहे आपल्या लाडक्या #एन्व्हायरमेंट वॉरियर्स चॅनलमध्ये. चला तर मग आजची आपली व्हिडिओ. आज आपल्याला सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वारी. हीच वारी, निसर्गवारी बनवण्याच्या हेतूने मी टाकलेले छोटेसे पाऊल. प्लीज स्किप करू नका, माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला तुकोबारायांचे एक अभंग सांगते व तिचे अर्थपूर्ण नैसर्गिक महत्त्व सांगते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरी पक्षी सुस्वरे. आळविती येणे सुख रुचे, एकांताचा वास. नाही गुणदोष अगणता येत, आकाशमंडप पृथ्वी आसन. रमते तेथे मन क्रीडा करी, कथान मंडलू देह उपचारा. जाणवितो वारा अवसरू, हरिकथा भोजन परवडी विस्तारा. करोनी प्रकार सेव रुची, तुका म्हणे होय मनासीस. चला तर मग या अभंगाचा निसर्ग स्वरूप भावार्थ समजून घेऊया. या अभंगात तुकाराम महाराजांनी निसर्गाचे महत्त्व अभंगातून भोळ्या भाबड्या भक्तांना वृक्ष, प्राणी, पक्षी यांच्या विषयी प्रेम, आपुलकी व स्नेह निर्माण हो म्हणून हा अभंग म्हटला आहे. चला तर मग अर्थ समजून घेऊया. संत तुकाराम महाराज सांगतात की मला निसर्ग, झाड, पक्षी, प्राणी हे सर्वच आपले नातेवाईक वाटतात. मी निसर्गात रमतो आणि पक्ष्यांच्या गाण्यांमधून भक्तीची अनुभूती घेतो. हेच जीवनाचे खरे सुख आहे. या निसर्गसंपन्न भक्तिमय आयुष्यात मन इतकं तृप्त होतं की बाकीच्या गोष्टींची गरजच भासत नाही. तुकाराम महाराज पुढे सांगतात की ध्यानधारणेमध्ये त्यांनी हेच विश्वरूप पाहिलं आणि हेच ब्रह्म आहे. ब्रह्म, ईश्वर निसर्गात सर्वत्र आहे, वेगळं कुठे नाही. तर आपण तुकोबारायांनी सांगितलेल्याप्रमाणे निसर्गावर प्रेम करूया आणि हरित क्रांती घडवूया. जय हरी. पुन्हा नव्याने भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझी आपणा सर्वांना कडकडीची विनंती आहे, माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व इतरांना माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. कारण माझे सबस्क्राईब वाढत नाही आहे. सो सॅड. प्लीज मला सपोर्ट करा. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडलीस तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर खाली कमेंट